Good evening, everyone. How's it going? How you are speaking English? In comments or through the short video, you can text me or WhatsApp me. It is helpful or not? You can tell me. Now you are the listening Grow English channel. If you are new, please subscribe my channel and you can see my previous video. If you like, then please like that video. Share that video. Now, today we are going to learn the second part of the article. आज आपला जो विषय आहे तो स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने फार महत्वपूर्ण असणार आहे. बोलण्यासाठी तर उपयोगाचा आहेच, पण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सर्वाधिक वेळेस या टॉपिक वरती कसे प्रश्न आले आणि यावरती तुम्हाला उत्तर कसं लिहायचंय, हाऊ कॅन यू फाइंड आउट द आन्सर और हाऊ यू कॅन गो थ्रू दिस क्वेश्चन्स विदाउट हेजिटेशन, ऑन that one we are going to speak. 3 articles are there, A and the. Now we are focusing some complex rules which on that one always examiners or always now that questions are coming in exam, so just focus on that. यापूर्वी आपण असं पाहिलंय की ए कधी वापरायचंय ते लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने या बोर्डवरती आपण लक्ष केंद्रित करूया. ए नेहमी आपण असं लक्षात घेतो की ए कधी वापरा तर कॉन्सनंट म्हणजे व्यंजनाच्या पूर्वी वापरा, अँड हे स्वराच्या पूर्वी वापरा. बट सम स्पेशल रूल्स आर देअर इन दिस वन. रूल काय आहे लक्षात घ्या. ए बिफोर ओवेल साउंडिंग ऍज अ YU or a WA. It means you or a verb. इसका मतलब है य जैसा और व जैसा जिसका प्रोनाउंसिएशन होगा, ज्याचं उच्चारण य पासून होणार आहे आणि व पासून होणार आहे, परंतु ते मुळात स्पेलिंग सुरू कशापासून होत आहे, स्वरापासून. लाईक सम एक्झाम्पल्स वी कॅन सी इन दिस वन. सी युरोपियन. इन दिस वन स्पेलिंग स्टार्ट्स विथ, याच्यामधलं स्पेलिंग सुरुवात होतं स्वराने, मात्र युरोप शब्द तुम्ही जर मराठीत लिहिलात तर तो य पासून सुरुवात होतो आणि प्रोनाउन्सिएशन सुद्धा य पासून होतंय. सो दॅट्स वाय जरी ते ई म्हणजे स्वरानी असले तरी सुद्धा त्या समोर आपल्याला त्या अगोदर आर्टिकल लावायचंय ए. सिमिलरली लाईक विथ युनियन, सेम एक्झाम्पल इज देअर. लाईक ई ऑल्सो यू इज देअर. युरोपियन या शब्दामध्ये सुद्धा याचं य पासून उच्चारण आहे. सेम लाईक युनिव्हर्सिटी. हाऊ यू आर रायटिंग युनिव्हर्सिटी वर्ड इन द मराठी. तुम्ही मराठीत कसं लिहिता लक्षात घ्या. हाऊ दॅट वर्ड इज देअर. सो सिमिलरली यू प्रोनाउन्सिएशन कम्पेअर्स विथ ऑर दॅट वन इज देअर विथ य. आणि वन शब्द लक्षात घ्या, याचं प्रोनाउन्सिएशन डब्ल्यू सारखं आहे. इट मीन्स व प्रमाणे आहे. So that's why if any word got in the question which starts with A, E, I, O, U but pronunciation like a y or a v or a u or a w, so there you have to use a article. It is a special rule on this one. Many times questions was asked. So one more thing is there in this one, and याच्यामधली दुसरी बाब लक्षात घ्या. अँड याच्या अपोजिट आहे. अँड आपण कुठे वापरतो, अँड आपण वापर करतो स्वराच्या अगोदर. जनरली स्वर उच्चारण असेल त्याच्या अगोदर. बट इन इंग्लिश सम वर्ड्स आर देअर विच स्टार्ट्स विथ व्यंजन. स्टार्ट कशाने होत आहे, व्यंजनाने सुरुवात होत आहे. ए, ई, आय, ओ, यू यांना सोडून सुरुवात होत आहेत. बट प्रोनाउन्सिएशन इज लाईक ए स्वर. प्रोनाउन्सिएशन कसं आहे, उच्चारण कसं आहे, त्याचं उच्चारण स्वराप्रमाणे आहे. बघा, अँड बिफोर कॉन्सनंट साउंडिंग ऍज ओवेल. सो आवर वर्ड वी आर नॉट प्रोनाउन्सिंग दॅट वर्ड विथ ह. That word starts with H, but
Pronunciation is our. So our word starts with O. That's why I. Pronunciation is very important. That word sounds like a consonant or a vowel. That one is very important. यामधला सगळ्यात महत्वाचा भाग काय असेल? त्याचं प्रोनाउन्सिएशन स्वराप्रमाणे आहे की व्यंजनाप्रमाणे आहे. तो शब्द कोणत्या ह्याच्याने सुरुवात होतोय तो लक्षात घ्यायचा नाहीये. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचंय दॅट वर्ड स्टार्ट्स विथ विच साऊंड. सो दॅट साऊंड or a pronunciation matters in the article. So याच्यामधल्या ह्या काही गोष्टी आहेत. Yesterday we saw the example of some abbreviations. So in that one or a short forms you can say MP starts with M starts with A एडक्याचा. So that way LLB L once again A. So LLB. So that sounds not like a L means ल. ल पासून त्याचं होत नाही किंवा म पासून होत नाहीये. इट साऊंड्स विथ सम स्वर. काही स्वरापासून याचं उच्चारण आहे म्हणून यापूर्वी त्या ठिकाणी आपल्याला अँड लावलंय. अदरवाइज थर्ड आर्टिकल वी कॅन से और थर्ड आर्टिकल वी कॅन गो फॉर द थर्ड आर्टिकल. नाउ यू जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट वन. Some rules are given here. Special rules I just wrote here. On that one, questions was asked in the question papers. Okay. Now you can concentrate on that rules. Noun mentioned second time. This examples I am going to tell you now. Second time it means what? Suppose he is a boy. Here boy is a noun and boy word is at first time in the sentence. But the same noun is repeated in the next sentence. Suppose I saw a boy. The boy was purchasing a bag. And the bag once again repeating now in third sentence. The bag was very beautiful. You can see the example. If first time is there I am using A as that word starts with consonant or vowel. Then the same noun if it repeats with second time, that there I should use the, because rule is there. Noun mentioned second time. जर नामाचा उल्लेख दुसऱ्या वेळेस आला कंटिन्यू असलेल्या सेंटेन्स मध्ये किंवा सातत्याने पुढे जात असलेल्या सेंटेन्स मध्ये, तर तिथे तुम्हाला त्या नामाचा उल्लेख द म्हणून करावा लागेल. हा रूल आहे आणि याच्यावरती प्रश्न विचारलेला असतो. नेक्स्ट वन, noun presenting whole class or species. See, I saw a dog. Here dog word is a dog. So dog word starts with consonant. So I just used a dog. Now you can see that about that dog, if I am speaking about that whole species, त्याच्या पूर्ण गटाबद्दल, त्याच्या समूहाबद्दल, त्यांच्या प्रजातीबद्दल जर मी बोलत असेल तर what I should use? The dog is faithful animal. The dog. Why? Because I am speaking about not only on a dog. मी फक्त एका कुत्र्याबद्दल बोलत नाहीये ज्याला मी रस्त्यावरती पाहिलं. ओके, मी त्या पूर्ण स्पेसीज बद्दल बोलतोय. तर तिथं मी काय वापरणार आहे? द वापरेल आणि त्याचा वापर मी करेल. तुम्हाला द चा वापर माहित असेलच की जगातील एकमेव गोष्ट असेल तर तिथे द वापरा. न्यूज पेपर्स, रिव्हर्स, होली बुक्स या ठिकाणी वापरा. पण याच्यावरती सर्वाधिक वेळेस प्रश्न विचारला गेलेला आहे कारण हे स्पेशल रूल्स आहे. ओके, फर्स्ट नाउन मेन्शन्ड सेकंड टाइम. द सेकंड वन, नाउन प्रेझेंटिंग होल क्लास और स्पेसीज. ओके, सी इन दिस वन सेम रूल. If that's about that species you are speaking, then that word should be come with the article. The third one, name of countries which collectively formed. This one also very interesting. Collectively formed. Many countries are there in this world. Now you can focus on that one. आता एक प्रश्न किंवा एक प्रसंग सांगतो, तो सर्वांनी नंतर गुगल करून तुम्ही पाहू शकता. तुम्ही सर्वांनी जर इंग्लिश पिक्चर पाहिलं असेल तर त्यामध्ये हा प्रसंग आहे आणि त्यावरती रूल हा ऍप्लिकेबल आहे.
इंग्लिश मध्ये लेट श्रीदेवीजी आस्क्ड क्वेश्चन टू देअर ट्युटर. श्रीदेवीजी प्रश्न विचारतात त्यांच्या शिक्षकांना की वाय द USA, why not the India? So on that one, that tutor also gave the same reason which is there in the rule. लक्षात घ्या, सर्व कंट्रीज आहेत. आपण काय म्हणतो, आय एम एन इंडियन बिकॉज आय स्टार्ट्स विथ ओवेल साऊंड, दॅट्स वाय एन इंडियन. ओके, इट इज सिम्पल ओनली. परंतु USA कंट्री आहे, त्याच्यानंतर UAE कंट्री आहे, या कंट्रीजना द लागतं. द USA, द UAE, why it is? On that one this rule is there. Okay, collectively formed. बाकीच्या कंट्रीज आहेतच, परंतु USA, UAE, these countries are collectively formed. Collectively formed it means यांच्यामध्ये छोटे 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 प्रदेश आहेत आणि त्या सगळ्यांचा मिळून एक देश झालेला आहे. छोटे छोटे टापूज आहेत असं समजूया आपण, आणि त्या सर्व टापूजचा मिळून एक देश झालेला आहे. सो दॅट्स वाय दे आर द स्पेशल कंट्रीज. सो वी आर युझिंग द बिफोर दॅट थिंग. सो इट इज अ collectively formed countries. That countries are collectively formed. Among all the countries, that one are the special countries. So before that one we are using the. या आणि अशा सारख्या अनेक गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असतील तर आजच ग्रो इंग्लिश चॅनलला सबस्क्राईब करा. आपले मित्र, घरातील व्यक्ती, सर्व वयोगटातील व्यक्तींना इंग्रजी शिकण्याची ही एक सुवर्ण संधी असं समजून सर्वांनी ग्रो इंग्लिश चॅनलला सबस्क्राईब करा. या रूलचा आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या लिखाणामध्ये आणि स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग करून घ्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. थँक्यू.